नमस्कार. निफ्टी 50 इंडेक्स 15 मिनिट टाइम फ्रेमला आपण बघतोय. आज जो सेल ऑफ आला आहे, हा जो डाऊनफॉल आहे तो आपण आपल्या ॲनालिसिसमध्ये सांगितला होता. तुम्ही पाहू शकाल ही जी गॅप बॉर्डर पेंडिंग होती ती मार्केटने क्रॉस करून मोठा सेल ऑफ इथे दिलेला आहे आणि आपण हे झोन्सही सांगितले होते ॲनालिसिसमध्ये कालच्या, आणि हे टार्गेट दिलं होतं 24,000चं राऊंड लेवल टार्गेट जे फिल होताना दिसतं आहे. आणि मार्केट क्लोज 23,897 म्हणजे साधारण 23,900कडे क्लोज झालं आहे. आता उद्याचं मार्केट कसं ओपन होतं आहे हे पाहणं गरजेचं आहे. साधारण 24,000 लेवलच्या वरती जर मार्केट ओपन होत असेल तर साधारण ते वरती 24,200कडे जाताना दिसेल आणि तिथूनही परत सेल ऑफ येऊ शकेल. आणि 24,000 राऊंड लेवलच्या खाली मार्केट कुठेही ओपन होत असेल टाईम स्पेंड करून पुन्हा हा सेल ऑफ मार्केट घडवून आणेल. तर साधारण 23,646ची ही गॅप बॉर्डरच आहे जी पेंडिंग आहे मार्केटमध्ये. तिथपर्यंत मार्केट डाऊनफॉल दाखवेल किंवा त्याच्या खालीच एक झोन आपला दिसतो आहे 23,560 ते 23,500चा, तिथूनही मार्केट रिव्हर्स होताना दिसेल. त्यामुळं बाईंग लक्षात घेतलं तर ह्या झोनजवळ मार्केट डब्ल्यू पॅटर्न करून वरती जातं आहे की या लेवलजवळ साधारण 24,250च्या लेवलजवळ मार्केट इथून ब्रेकआउट देताना दिसेल. त्याच वेळी आपण बाईंग साईडला आपली अपॉर्च्युनिटी शोधणार आहोत.